नमस्कार मंडळी. तेजस्वी लाईफ डायरीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज नाश्त्यासाठी बनवलेले होते गरमागरम असे पोहे. कारण की आज मला टिफिन घेऊन जायचा नव्हता. त्यामुळे मी रुद्राणीला तिचा टिफिन बनवून दिला आणि तिला शाळेत पाठवलं. त्यानंतर मी बनवले आम्हा दोघांसाठी पोहे. आज टिफिन का नाही घेऊन जाणार नव्हते ऑफिसला ते मी पुढे सांगतेच. त्याआधी मी कढईमध्ये तेल टाकलं. त्यानंतर मोहरी आणि जिरे तडतडू दिले. त्यानंतर मी कांदा, शेंगदाणे, डाळवं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकली. कांदा मस्त असं हे सर्व साहित्य परतून घेतलं. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत छान परतले आणि त्यानंतर मग मी आता हळद टाकली. हळद ती तुम्ही योग्य प्रमाणात टाका. त्यामुळे एकतर पोह्यांना कलर येतो. जर हळद कमी पडली तर पोह्यांना कलरही व्यवस्थित येत नाही आणि थोडीशी जास्त पडली तर पोहे कडसर लागतात. त्यानंतर पोहे धुवून घेतले आणि हे मी फोडणीमध्ये घातले. मस्त असे परतून घेते. छान परतल्याच्या नंतरच कलर छान येतो. मस्त असं परतून घेतलं तर तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे. त्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलं. थोडीशी साखरही घालून घेते कारण की पोह्यांना टेस्ट अगदी छान येते. साखर घालून झाल्याच्या नंतर परत थोडंसं परतून घेतलं. परतल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे. त्यानंतर मी 5 मिनटासाठी वाफवून घेते. वाफवल्याच्या नंतर अगदी सुरेख कलर आलेला आहे. आणि नंतर मी थोडीशी कोथिंबीरही भुरभुरून घेतली छानपैकी आणि प्लेटमध्ये सर्व केलं. आता मस्तपैकी नाश्ता करते आणि आज काय आहे ते तुम्ही पाहाच. नमस्कार मंडळी. तर आज आहे आमच्या ऑफिसमध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम. त्यासाठी मी आता तयार होती आहे. तर चला तयार होऊन मी ऑफिसला निघणार आहे. आज हळदी कुंकाचा कार्यक्रम असल्याने आम्हाला लंच होतं. त्यामुळे मला आज टिफिन न्यायचा नव्हता. तर आज ही साडी नेसणार आहे आणि ह्या 4 प्रोडक्टसोबत माझा मेकअप होणार आहे. तर यामध्ये आहे कन्सिलर, लिपस्टिक, कॉम्पॅक्ट पावडर आणि सेटिंग स्प्रे. सेटिंग स्प्रे हा मेकअपसाठी खूप महत्त्वाचा ठरतो कारण की आपला मेकअप लाँग लास्टिंग राहण्यासाठी मदत होते. तर हा माझा मेकअप मी खूप स्पीडमध्ये दाखवलेला आहे कारण की याचा मी शॉर्ट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड करणारच आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला छोट्या-छोट्या टिप्स, त्यानंतर मेकअपचे ट्युटोरियल पाहायला मिळतील. तर माझा मेकअप ऑलमोस्ट झालेलाच आहे. मंडळी मी अशी तयार झालेली आहे आणि मी जाते आता ऑफिसला आल्याच्या नंतर आम्हाला थोडीशी तयारी करायची होती. त्या ठिकाणी ह्या दोघी रांगोळी काढत आहेत. त्यानंतर वैशाली आणि आम्ही छोटीशी ही सजावट केली होती. तर हे तिळगुळाचं कार्यक्रम होता आणि त्यामध्ये हे गिफ्ट होतं आमच्यासाठी. हा काचेचा टिफिन आहे. छानपैकी असं सगळ्यांनी आम्ही मिळून अरेंज केलेलं आहे. त्यानंतर सर्व महिला एकत्र जमलेल्या आहेत आणि आम्ही आता कार्यक्रमाला सुरुवात केली. ह्या आमच्या मोठ्या मॅडम आहेत, ह्या दोघी पण. त्यानंतर एकेकांचे हळदी कुंकू चालू होते आणि प्रत्येकाने आम्ही एकेकीच्या बारीने आम्ही असे गिफ्ट वाटप करत होतो. छान असा कार्यक्रम चालू होता. प्रत्येकाला संधी मिळत होती. कोण गिफ्ट देत होतं तर कोणी तिळगुळ देत होतं तर कोणी हळदी कुंकू. काही जणांचे गिफ्ट घेऊन झाले होते. त्यामुळं काही जणी गप्पा मारत होत्या तर काही जणी फोटो काढण्यात गुंग होत्या. तर मस्त असं चालूच होतं. छानपैकी कार्यक्रम आमचा चालू होता. त्यानंतर मस्त असे गिफ्ट वगैरे देऊन झाले आणि गिफ्ट आणले होते ते सर्वांनाच खूप आवडले. त्यानंतर आमचा हा काहीसा फोटोशूट चालू होता चौघींचाच. त्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी पार पडत गेल्या आणि आमचा हा सर्व महिलांचा मस्त असा फोटोशूट झाला. त्यानंतर मग मी बाहेर जाऊन आले आणि माझंही फोटोशूट करून घेतलं छानपैकी. आणि हे आमचं 4-5 जणींचं आम्ही रील बनवलेली आहे. ती मी शॉर्टमध्ये अपलोड केलेलीच आहे. ते तुम्ही नक्की पाहू शकता. इथेही थोडक्यात दाखवलेली आहे. आणि आज लंचमध्ये होतं मिसळपाव, पुलाव आणि जिलेबी. परंतु ते मला काही व्हिडिओ घेणं शक्यच झालं नाही. तर तुम्ही पाहू शकता. हा मेकअप आणखी जशास तसा आहे. आणि माझ्या घरातला हा पसारा रात्रीपर्यंत खूप छान राहिलेला आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.